नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 4 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, सदाशिव नीलकंठ जोशी। तर पहा, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व हे सदाशिव नीलकंठ जोशी यांनी केले होते। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणाच्या कारकिर्दीत पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, मोहम्मद तुघलक। तर पहा, मोहम्मद तुघलक यांच्या कारकिर्दीमध्ये पुरातन चंपावती नगरीस बीड हे नाव पडलेले आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, पांडव लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर पांडव लेणी ही पहा महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 2, नाशिक या जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, राज्यसभेच्या एका सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 6 वर्ष। तर पहा, राज्यसभेच्या एका सदस्याचा कार्यकाळ हा एकूण 6 वर्षाचा असतो। प्रश्न क्रमांक 5, बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, सुनेत्रा पवार। तर पहा, सुनेत्रा पवार या बीड जिल्ह्याच्या विद्यमान पालकमंत्री त्या आहेत। प्रश्न क्रमांक 6, रक्ताच्या कर्करोगाला ब्लड कॅन्सर कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा ल्युकेमिया। तर रक्ताच्या कर्करोगाला ल्युकेमिया या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 7, लवकर या शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे। तर लवकर या शब्दाची जात कोणती होईल? ऑप्शन क्रमांक 2, क्रियाविशेषण होईल। कोणती जात होईल? क्रियाविशेषण ही जात होईल। प्रश्न क्रमांक 8, भारतात होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट। तर पहा, लोकमान्य टिळकांनी बेळगाव या ठिकाणी एप्रिल 1916 मध्ये, लक्षात ठेवा, लोकमान्य टिळकांनी बेळगाव या ठिकाणी एप्रिल 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना केलेली होती। आणि ॲनी बेझंट यांनी पहा मद्रास या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना केलेली होती। लोकमान्य टिळकांनी, फक्त तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की वर्ष हे एकच आहे आणि महिना वेगवेगळा आहे आणि ठिकाण वेगवेगळे आहे। लोकमान्य टिळकांनी बेळगाव या ठिकाणी एप्रिल 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना केली आणि ॲनी बेझंट यांनी मद्रास या ठिकाणी सप्टेंबरमध्ये 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना केलेली होती। प्रश्न क्रमांक 9, मानवी शरीरात एकूण किती बरगड्या असतात? तर मानवी शरीरामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2, 24। म्हणजेच पहिल्यामध्ये पहा 12 असतात आणि दुसऱ्यामध्ये 12, एकूण मानवी शरीरामध्ये 24 बरगड्या असतात। प्रश्न क्रमांक 10, बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, 6। तर पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। प्रश्न क्रमांक 11, पवन ऊर्जेत भारताचे कोणते राज्य आघाडीवर आहे? तर पवन ऊर्जेमध्ये पहा भारतातील ऑप्शन क्रमांक 3, तामिळनाडू हे जे राज्य आहे तर ते भारतातील आघाडीवर असलेले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 12, पुढारी या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। तर पहा, पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 3, अनुयायी होतो। काय होईल? अनुयायी। प्रश्न क्रमांक 13 असा आहे, बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 3.45%। तर पहा, बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे 3.45% इतके आहे। प्रश्न क्रमांक 14, अंधेरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महाराष्ट्र. तर अंधेरी हा जो औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 15 भारताच्या नीती आयोगाचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान. पंतप्रधान हे पहा भारताच्या नीती आयोगाचे ते अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 16 तापी नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये होतो? तर तापी नदीचा उगम पहा ऑप्शन क्रमांक 1 मुलताई, जे की पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. मध्य प्रदेश MP. तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये तापी नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 17 महात्मा गांधींनी राजकारणात कोणाला आपले गुरु मानत असत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले. तर पहा महात्मा गांधींनी राजकारणामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांना ते आपले गुरु मानत असत. प्रश्न क्रमांक 18 पेन्सिलमध्ये पुढीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर पेन्सिलमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 1 ग्रेफाईट. कशाचा? ग्रेफाईटचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 19 गायीचे हंबरणे तसेच घोड्याचे काय? तर गायीचे हंबरणे तसेच घोडा काय करतो? तर तो ऑप्शन क्रमांक खिंकाळतो. काय करतो? खिंकाळतो. प्रश्न क्रमांक 20 भारतात पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. तर पहा राजस्थान हे जे राज्य आहे तर ते भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे तर ते भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 21 ड जीवनसत्वाच्या म्हणजेच व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मूळदूस. तर ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मूळदूस हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 22 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता कोणी लिहिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी. तर पहा साने गुरुजींनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही त्यांनी कविता लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 देणाऱ्याने देत जावे या वाक्यातील देणाऱ्याने काय आहे? तर देणाऱ्याने देत जावे या वाक्यातील पहा देणारे हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 धातुसाधित नाम आहे. काय? धातुसाधित नाम आहे. प्रश्न क्रमांक 24 लोखंडाचा गंज रोखण्यासाठी त्यावर कशाचा थर दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा जस्त. त्यालाच आपण झिंक असे म्हणतो. काय म्हणतो? झिंक. तर लोखंडाचा गंज रोखण्यासाठी त्यावर जस्तचा थर हा दिला जातो. प्रश्न क्रमांक 25 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 17 सप्टेंबर. तर पहा 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26 मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत आहेत. प्रश्न क्रमांक 27 अंतराळात जाणारे पहिले भारतीय व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा. तर पहा अंतराळात जाणारे पहिले भारतीय व्यक्ती हे राकेश शर्मा ठरलेले आहेत. तसेच पहा कल्पना चावला ही अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. कोणती? कल्पना चावला ही अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 धनुष्य या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 साप असा होतो. काय होतो? साप. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामध्ये डॅश हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पालकमंत्री. तर महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री हे जे असतात तर ते जिल्हा नियोजन समितीचे ते अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 30 उजनी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर पहा उजनी हे जे धरण आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 भीमा या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 31 पोलिओ विषाणू शरीरात प्रामुख्याने कोणत्या मार्गाने प्रवेश करतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मलतोंडी मार्ग. मलतोंडी मार्ग म्हणजेच की आपण जे दूषित अन्न खातो, दूषित पाणी पितो तर त्याद्वारे पोलिओ हा जो विषाणू आहे तर ते आपल्या शरीरामध्ये तोंडाद्वारे प्रवेश करतो. प्रश्न क्रमांक 32 अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे?
तर अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 2 विदा सावरकर यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, मुंबई. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर हे मुंबई हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 34, विद्युत बल्बमध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा, टंगस्टन. तर विद्युत बल्बमध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी टंगस्टन या धातूचा वापर केला जातो. तर विद्युत बल्बचा शोध कोणी लावलेला आहे? तर तो थॉमस एडिसन यांनी. कोणी? थॉमस एडिसन यांनी विद्युत बल्बचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 35, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, नायगाव, जे की पहा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा या जिल्ह्यामध्ये. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म हा नायगाव या गावी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 36, आगा खान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? तर आगा खान पॅलेस हे जे आहे तर ते महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 2 पुणे या शहरामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 37, विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ हा पहा ऑप्शन क्रमांक 2 6 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 38, हेमॅटाइट हे कशाचे धातुक आहे? तर हेमॅटाइट हे पहा ऑप्शन क्रमांक 2 लोखंडाचे धातुक आहे. प्रश्न क्रमांक 39, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 40, भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, बंगळुरू. तर भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून बंगळुरू या शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 41, मानवी शरीरात रक्ताचे वजन किती टक्के असते? तर मानवी शरीरामध्ये पहा रक्ताचे टक्के हे ऑप्शन क्रमांक 2 7 ते 8 टक्के असते. प्रश्न क्रमांक 42, दशमान पद्धतीचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर दशमान पद्धतीचा शोध पहा ऑप्शन क्रमांक 1 आर्यभट्ट यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 43, नर्मदा नदीचे महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 54 किलोमीटर. तर पहा नर्मदा नदीचे महाराष्ट्रातील लांबी 54 किलोमीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 45, हात देणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर हात देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 मदत करण्याचा होतो. प्रश्न क्रमांक 45, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, दिल्ली. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 46, अजीवनसत्व खालीलपैकी कशात सर्वात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, गांजर. तर अजीवनसत्व हे पहा गांजर यामध्ये सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 47, शिवाजी सावंत यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? तर शिवाजी सावंत यांना पहा ऑप्शन क्रमांक 2 मृत्युंजयकार या नावाने त्यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 48, बॅरिस्टर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? तर बॅरिस्टर ही जी पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर आहेत. प्रश्न क्रमांक 49, पुणे येथे प्लेगच्या काळात कोणत्या अधिकाऱ्याची हत्या झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, रॅड. तर पुणे येथे प्लेगच्या काळामध्ये पहा रॅड या अधिकाऱ्याची हत्या झालेली होती. तर ही हत्या कोणी घडवून आणलेली होती? तर ते चाफेकर बंधू यांनी. कोणी? चाफेकर बंधू यांनी ही हत्या घडवून आणलेली होती. प्रश्न क्रमांक 50, मिहान हा प्रकल्प कोणत्या शहरामध्ये आहे? तर मिहान हा जो प्रकल्प आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या शहरामध्ये आहे.